मंडळी, वैदिक ज्योतिषात शनी हा जबाबदार ग्रह मानला जातो. तो एक शिक्षक आहे आणि लोकांना पद्धतशीरपणे जगायला शिकवतो. या वैशिष्ट्यांच्या आधारे एखादी व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनातील उद्दिष्ट साध्य करू शकते. शनी व्यक्तीला आपली ऊर्जा योग्य दिशेनं वापरण्याची परवानगी देतो. जर तुम्ही तुमची ऊर्जा योग्य प्रकारे वापरली तर तुमच्या कृतींचे सकारात्मक परिणाम होतील. परंतु जर तुम्ही तुमची ऊर्जा चुकीच्या उद्देशासाठी किंवा चुकीच्या दिशेनं वापरत असाल तर तुम्हाला नकारात्मक परिणाम मिळतील. कुंभ राशीतील शनीच्या प्रतिगामी गतीचा इतर सर्व राशींवर काय परिणाम होतो ते जाणून घेऊयात. मेष राशीसाठी शनिदेव 10व्या आणि 11व्या घराचा स्वामी आहे. आता तुमच्या 11व्या घरात प्रतिगामी होईल. करिअरबद्दल बोलायचं झालं तर नोकरदार लोकांसाठी शनीची प्रतिगामी स्थिती अनुकूल मानली जाते. या काळात सर्व अडचणी असून तुम्ही तुमच्या कामात चांगलं यश मिळवाल. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना शनी प्रतिगामी काळात चांगला नफा मिळेल. मेष राशीच्या लोकांना पैसे मिळवण्यात अडचणी आणि अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं किती जरी अडचणी असल्या तरीही मेष राशीच्या लोकांना बऱ्यापैकी या काळात पैसा मिळणार आहे. फक्त एक गोष्ट होणार आहे, त्यांना कष्ट प्रचंड करावे लागतील, त्या बदल्यात मोबदला कमी मिळेल. जोपर्यंत शनी वक्री आहे तोपर्यंत मेष राशीला थोडंसं अडचणींचा सामना करावा लागेल, पण आर्थिकदृष्ट्या सक्षमता राहील. म्हणजे एखाद्या गोष्टीत तुम्ही प्रयत्न करत असाल, काम करत असाल तरी त्यातून तुम्हाला नफा मिळेल, पण इतका नफा मिळणार नाही जितका आधी मिळत होता. थोडासा कामाचा मोबदला कमी मिळेल. त्यामुळं मेष राशीनं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. हा काळ थोड्या दिवसांसाठीच आहे. शनीचा वक्री प्रसंगिक जो काही आहे, जी वक्री चाल आहे ती थोडीशी असल्यामुळं हा प्रॉब्लेम येऊ शकतो.